अधिक मास महात्म्य कथा अध्याय 28. भिल्लिणीचा पुण्यप्रभाव. सूत सांगतात की एकदा स्त्री आणि तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव या विषयावर लक्ष्मी आणि नारायण यांची चर्चा चालू होती. लक्ष्मीने नारायण यांना विचारले की स्वामी, जर आपण ही गोष्ट बारकाईने पाहिले तर असे लक्षात येते की व्रतवैकल्ये, पूजा, पाठ, नेम, धर्म या गोष्टी पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त प्रमाणात करतात. अनेक बंधन, नियम स्त्रियांनाच पाळावे लागतात. असं का? त्यावर नारायण हसून लक्ष्मीस म्हणाले, प्रिये, तुझे म्हणणे बरोबर आहे. व्रतवैकल्य, उपास, तापास या सर्व गोष्टी प्रामुख्याने स्त्रियाच जास्त करतात किंवा त्या सर्व नियम, बंधन, धर्म पाळू शकतात. ही गोष्ट खरी आहे. घराबाहेर पडणाऱ्या, कामधंदा, नोकरी, चाकरी करणाऱ्या पुरुषांना असं नियमबद्ध वागणं जमत नाही. त्यांना ते शक्य होत नाही. हे पण सत्य आहे. स्त्री ह्या गोष्टी अगदी सहजतेने करू शकते. त्याचे कारण म्हणजे तिच्याकडे असणारी दैवी शक्ती. स्त्री ही विश्वमाता आहे. ती कोमल हृदयाची, क्षमाशील, मायाळू आणि प्रेमळ आहे. स्त्रीच्या अंगाचा आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजेच तिचा पतिव्रता धर्म. पातिव्रत्याची पुण्य इतकी महान आहे की त्यामुळे महापापी, दुराचारी, अधर्मी पुरुषाचेही कल्याण होते. त्याचा उद्धार होतो आणि तो मोक्षपदाचा अधिकारी होतो. सीता, सावित्री, अनुसया, लोपामुद्रा या पतिव्रतांचं सामर्थ्य किती थोर होते ही गोष्ट तर सर्व विश्व जाणते, होय ना? हे प्राणप्रिये, आता मी तुला अशाच एका पतिव्रतेच्या पुण्यप्रभावाची कथा सांगतो. पूर्वी काश्मीर प्रांतातल्या धर्मपूर नावाच्या नगरात एक धर्मशर्मा नावाचा ब्राह्मण आणि त्याची सुशील पतिव्रता पत्नी सुशीला हे दोघे राहत होते. त्या दोघांनी गृहस्थाश्रमाचे पालन करीत असताना अनेक व्रतवैकल्य केले, जपतप केले, तीर्थयात्रा केल्या, पण त्यांना संतान प्राप्तीचे सुख मात्र मिळत नव्हते. त्या एकाच कारणाने दोघेही चिंतित आणि व्यथित होते. कालांतराने पुढे जेव्हा एकदा अधिक मास आला त्यावेळी आपण ह्या पर्वणी काळाचा सदुपयोग करून काशीला जाऊन पुण्यपत्री जोडावे असा त्यांनी विचार केला. ठरल्याप्रमाणे दोघेही काशी क्षेत्री आले. अधिक महिन्याचे औचित्य साधून त्यांनी तेथे नित्य गंगास्नान, देवदर्शन, जप, दानधर्म इत्यादी गोष्टी केल्या. महिन्याभराची साधना करून, त्यांचे उद्यापन करून आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन ते आपल्या नगरीत परत आले. निष्ठापूर्वक अधिक महिन्याचे व्रत केले म्हणून की काय, त्या दंपतीवर भगवान प्रसन्न झाले. ईश्वर कृपेने ती ब्राह्मण पत्नी गर्भवती राहिली आणि तिने 2 जुळ्या मुलांना जन्म दिला. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 या म्हणीप्रमाणे एकच नव्हे तर एकाच वेळी 2 पुत्र लाभले. याचा त्या दोघांना अपूर्व आनंद झाला. दोन्ही पुत्रांचे नामकरण केले. दोघेही माय पित्याच्या प्रेमळ छत्राखाली हळूहळू वाढू लागले. जवळजवळ 5-1 वर्षाचा काळ अगदी मजेत गेला आणि आनंदात गेला. एक दिवस मात्र दोन्ही मुलांना ताप आला. तो ताप इतका वाढला की दोन्ही विप्रकुमारांच्या अंगाची अगदी लाही होऊ लागली. त्यामुळे आईवडील पण फार चिंतातूर झाले. अनेक उपचार केले, नवसायास केले, उपास आणि उपासना केल्या, पण ताप काही कमी होईना, अंगाची लाही थांबेना आणि मुलांचे ते हाल पाहून मात्यापित्याच्या डोळ्यातली आसवे काही थांबेना. ही वार्ता नगरीच्या राजाच्या कानावरही गेली. राजाने राजवैद्य पाठवले. काढा, चूर्ण, भस्म सारे देऊन पाहिले, पण कोणत्याच मानवी प्रयत्नांना काही खास यश येईना आणि मुलांचा ताप काही उतरेना. आता या दोन्ही विप्रकुमारांना व्याधीमुक्त करण्यासाठी नेमका काय उपाय आणि कोणता उपाय करावा या चिंतेत राजा राहू लागला. तोच एक दिवस अचानकपणे गालव नावाचे एक ऋषी राजाकडे आले. राजाने त्यांचा उचित आदर सत्कार केला. मग विनम्र भावे त्यांना हात जोडून राजाने त्यांना आपल्या चिंतेचे कारण सांगितले आणि उपाय विचारले. गालव ऋषी क्षणभर शांत झाले. त्यांनी डोळे बंद केले आणि त्यांच्या अंतर्दृष्टीला त्या मुलांच्या तापामागचे कारण आणि त्यावरचा उपाय ही लक्षात आला. ऋषी राजाला म्हणाले, राजन, या मुलांच्या अंगाचा जो दाह होत आहे ना, याचे कारण म्हणजे धर्मशर्माच्या हातून पवित्र जागी अवेळी आणि अविचारीपणाने घडलेले पापकर्म. यावर एक उपाय मात्र नक्कीच आहे, तो जरूर कर. त्याचा उपयोगही नक्कीच होईल. तुझ्या नगरातील एखादी खरी पतिव्रता जर त्या मुलांच्या अंगावर गंगोदक शिंपडेल तर त्यांचा दाह शांत होईल आणि तापालाही उतार पडून मुले निरोगी होतील. तो उपाय समजताच मग राजाने सगळ्या नगरीत तशी दवंडी पिटवली. मुलांचे दुःख दूर करणाऱ्या पतिव्रतेला राजाने बक्षीस पण जाहीर केले. परंतु ती दवंडी, तो डांगोरा ऐकून एक सुद्धा स्त्री काही पुढे यायला तयार होईना. कारण प्रत्येकीलाच आपल्या पतिव्रता धर्माबद्दल तेवढी खात्री नव्हती. आपण गंगोदक शिंपडले आणि जर त्या मुलांचा ताप काही कारणाने ठीक झाला नाही तर त्याचे खापर आपल्या पातिव्रत्यावर फोडले जाईल. मग आपली 4 चौघात फजिती होईल. तेव्हा नकोच ती विषयाची परीक्षा.
असा विचार करून एकही स्त्री पुढे आली नाही. इतकेच नाही तर राणी सरकारांनीही ते धाडस केले नाही. याचे राजाला अतीव दुःख झाले. अचानकपणे एक दिवस भिल्लीन काही कामानिमित्त त्या नगरात आली. नगरीत जागोजागी चाललेल्या त्या एकाच चर्चांमधून तिला त्या विप्रकुमाराची कथा आणि व्यथा कळाली. तिच्या स्त्री स्वभावानुसार तिचे सरळ मन कळवळले आणि तिला त्या लेकराची दया आली. मग तिने त्या धर्मशर्माच्या दोन्ही पुत्रांबद्दल अधिक चौकशी केली. तिला मुलांचा तो ताप, त्यावर गालव, ऋषींनी सांगितलेला उपाय हे सारे कळले आणि ती एकदम बोलून गेली, अरे, एवढा साधा उपाय असताना या नगरातील कोणती स्त्री पुढे काय येत नाही? ते काही नाही, त्या मुलांना त्या उपायाने बरे वाटणारच असेल तर मी करीन तो उपाय. लोकांनी तिला खूप समजावले. ही पतिव्रतेची कसोटी आहे, तू परत विचार कर असा सल्लाही दिला. तेव्हा ती म्हणाली, बाबांनो, पतिव्रतेचे नियम काय, तिचे कार्य काय, तिचे बंधने काय वगैरे मला काहीच कळत नाही. मला फक्त एवढंच कळतं की पती हाच परमेश्वर. तिने आपल्या परमेश्वराशी एकनिष्ठ असावे, त्याची मनोभावे सेवा करावी, हेच फक्त मी जाणते. पती हा परमेश्वर असेल तर तो परमेश्वर काहीही करू शकतो, हा माझा विश्वास आहे. बोलवा त्या मुलांना. धर्मशर्मा मुलांना घेऊन आला. प्रजाही जमा झाली. हा समाचार कळताच राजा राणी तेथे आले. पवित्र गंगाजल हाती घेऊन त्या भिल्लिनीने एकदा आपल्या पतिचरणाचे स्मरण केले आणि ते गंगोदक त्या 5 वर्षीय कुमारांच्या अंगावर शिंपडले आणि मुलांच्या अंगाचा दाह शांत झाला. धर्मशर्मा आणि त्यांची पत्नी यांनी भिल्लिनीचे पाय धरले. जे औषध पाण्याने साधले नाही, उपचारांनी, नवसायासांनी शक्य झाले नाही, ते केवळ पतिव्रतेच्या पुण्याईने सहज शक्य झाले. सर्वांनी भिल्लिनीचे आभार मानले. राजाने तिचा सन्मान करून तिला बक्षीस दिले. देवी पतिव्रतेच्या पुण्याईचा प्रभाव हा असा अलौकिक आहे बरं, भगवान म्हणाले. अध्याय 28 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.